नमस्कार मित्रांनो, आज आलो आपण सह्याद्रीच्या कडी कोपऱ्यात बसलेला आमचा डोनोद गाव आणि डोनोद गावात असलेली आमची ही पोरं सगळी बघू शकता. आम्ही आलो पार्टी करायला. पार्टीचं बेत म्हणजे आमचं साधं काम नसतो, डायरेक्ट बेकार काम आहे. इकडे बघा चिकन बिकन पद्धतशीर. इकडे पोराला आपली पोरा चूल पेटत नाही, मग फुगतात, फेफड्या फुगल्या त्यांच्या. कालीच बसताव कालीच माझी भाषाची वेळ आणली तुम्ही. नुसत्या फेफड्या त्यांच्या फासफूस करतात. फासफूस ब्लॉग लास्ट पर्यंत बघा. ते त्या घरी गेल्यानंतर आज पण देणार झालं ना. असली मोठी हो असली. आम्ही बनवतो चिकन, तुम्हाला आवडते मटन. आम्ही काय करणार, आम्ही गरीब मसाला कुठला आहे तुम्ही? आमची गरीब परिस्थिती आहे. ही ना मी जेवण बनवतो, सगळ्यांना आवडतो. फक्त घरी जरा बनवला प्रॉब्लेम आहे, कारण घरच्यांना आवडत नाही. जरा आम्ही टाटाचा वापरत आहे ना, टाटाचा वापरलं तर जरा कसं आहे, मसाला जाम टाक. त्यांचा झाला तर हे आलं पप्प्या. जरा बोल भाई जरा. रोहित, दोन शब्द आपल्या पोरासाठी बोल. काय करत आहे आमचा आई आता? अरे काय नीट बोला, म्हणजे असं आपण आता कुठल्या भागात आलो आपण? आपण आपल्या दोनवच्या भागात, कुठल्या जंगलात, कुठं काय समुद्रावर? नदीच्या बाजूला. नदीच्या बाजूला. तुला कसं वाटतं आपल्या एरिया बघून? हा चांगला वाटतो पण थांब जरा, इकडे हा माईक घे, तुला माईक घे. आणि जर दोन शब्दामध्ये अशी पोरणं असूची ना आपल्या पोरांचे सगळे आभार विभार. पण माईक घे थोडा खाली घे. ओके, हा बोल रोहित. तुला कसं वाटतं या जंगलात येऊन? चांगला वाटतो पण इथं जरा थोडा हवामान उडत नाही. हवामान उडत नाही म्हणतो. असं आलो आणि फुकटला असून सगळं काढा. आता आम्ही चाललेलो मासे पकडायला. इथं मग समुद्रातलं मासं पण जरा खारट लागतील. पण आमच्या इथलं मासं म्हणजे बेकार. काय इथं रोहित, मासं दाखव. मासं दाखव. हे बघा मासं. आता मी मासं पकडायला माझी फिश गँग आणलाय सोबत. मासं पकडायला त्याला मासा भेटल 10 ते 15 किलोचा. पण आपल्याकडे डब्बा तेवढा मोठा नाही, 10-15 किलोचा. 10-15 किलोचा भेटला तर अख्खा गाव जेवल, नाही तर काय नाही. रोहित, आपला समुद्र दाखव जरा. असं करणार आपला चांगला एरिया मस्त पद्धतशीर आहे. समुद्र माझ्या पाठीमागे बघू शकतो तुम्ही. काय विषयच नाही ना. मासा पाण्याची वेळ आले पण मास काय भेटते ना आपल्याला. मासं तुम्हाला दाखवतो मी पकडल्याशिवाय राहत नाही मी. पण आपल्या सोबत आहे आपल्या गावातला गोल्डन मॅन पप्पू. त्याचे कमीत कमी आता इंस्टावरती 7 ते 8 हजार फॉलोअर्स असतील. 10 केला तो आम्हाला डायरेक्ट लडाख काय कुठं अमेरिकेला नेणार, त्याचा आपण सत्कार करतो पद्धतशीर. काय टेन्शन घेऊ नका. ही ट्रॉफी आपल्याकडून गाव भेट. आणि ही झाडं पुष्पगुच्छ हार. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत 3 बिल्डर. एक आहे परशुराम वाडीचा म्हणजे रत्नागिरीचा. एक आहे मांडवगड आधीचा म्हणजे तो पण रत्नागिरीचा. हा आपला गावठी ते त्यांना बक्षीस आहे तिकडनं आपल्या माणसाकडून 50,000 रुपये. जास्त पुशअप मारल तो जिंकला. आता पुशअप म्हणजे नाद आहे, बेकार काम आहे. बघा पुशअप. चला या पोझिशन घ्या. मी सांगत तेव्हा स्टार्ट कर रे. 1 2 3 स्टार्ट. रोहित जिंकणार 100%. संग्राम चौगुले रोहित बनणार मला वाटतंय. रोहित मार. रोहित तू करू शकतोस. रोहित तू पोलीस होऊ शकतोस.
बघितलेलं स्वप्न तू पूर्ण करू शकतो. नाही असं नाही. ओके. इकडे रत्नागिरी एक्सप्रेस परशुराम आली जोरात आहे. रोहित मांडवकर तो सुद्धा जोरात आहे. जय गायकर दगड फोड भिंती फोड. जय गायकर आला रे. रोहित तू आहेस. पप्पा आणि रोहित दोघं रत्नागिरी एक्सप्रेस स्वतः आणि WWE चे जे आता WWE रिटायरमेंट झालेले आपले दादा विष्णू दादा यांचं आगमन. विष्णू दादा यांचं आगमन. त्यांनी भले भले जॉन सिना आपलं रॉमन सारख्यांना फाईट मारून गार केले. असे खली बिलीला पार पाडलेले विष्णू दादा. आणि विन झालेला आहे तो आपला रोहित. रोहित तू काय बोलशील 2 शब्द तुझ्या जिम बद्दल? काय नाही, आता मी एक दिवस जिमला गेलो कालच्या दिवस. बॉडी दाखव बॉडी दाखव. बॉडी नाही, एक नंबर बॉडी तुझी स्टील बॉडी. पोरांसाठी काय संधी देशील बॉडी बनवायची? बॉडी बनवा आणि घरचाच खावा. क्रिएटिन बिटिन नको खावा. क्रिएटिन. ओके क्रिएटिन. हा. गाणं तुझं एक गाणं परत. दुसरं गाणी दुसरं गाणं मला येत नाही कोणची गाणी, फक्त असं मी बोलत जातो. कुठला पण बोल चालेल. तो झालेला नको बोलू आता दुसरं बोल. दुसरं तुझा आवडता कुठला गाणी आहे का आपल्या? असाच एक झलक तयार मार. बचपन गाणे गाणे कोणचं फक्त एक आंब्यात पोरांचं साधा गाणं. आताचे आंबा आहे अजून बरंच फळ यायची बाकी. सीताफळ, रामफळ, ड्रॅगन फळ, रोहितची मुलाखत घे जरा आंब्याबद्दल. रोहित काय मुलाखत घे. रोहितच्या डोक्यात आंबा पडला म्हणून रोहित गायक झाला. लुटन सारखा. रोहित कुठला आंबा या? हापूस. हापूस जेवण झालेलं आहे आता. एकदाची बेकार झाला कामच नाही पोरांचा. पत्रावल्यावर भांडण चालू. काय बोलणार मी बोललो तर परत माझं तोंड दिसतो. पप्पांनी घेतला कांदा पाहिजे भाई पोरांना. मी आंबा दे रे मला आंबा दे. एक मेंबर पण आला आमच्या तिकडे बसला. पडत नाही रे. त्याला नंतर देणार आम्ही जेवायला. टायमाने आम्ही जेवूच त्याला जेवायला. पापे भेटल भाई. पापे भेटल. काम भेटल. काय तू सगळा जेवण वगैरे मस्त पद्धतशीर झालेलं आहे. आणि प्रत्येकाची कामं जी आहेत ना भांडी घासायची ती कामं आता पोरं करतात आपली सगळी. माझा काम जो होता सगळी साफसफाई तिथली कचरा बिचरा पद्धतशीर तो मी केलेला आहे. दगड आता दगड डोक्यात टाकू माझ्या. पद्धतशीर घासा. पोरं सगळी जेवून मस्त पद्धतशीर. आता आम्ही चाललेलो आहोत पलीकडच्या साईडला म्हणजे भारत बॉर्डर क्रॉस करून आम्ही पाकिस्तान आता घुसणार. नदी पार करून. साधा कामच नाही ना आमचा. विशेष गंभीर आहे भाई आमचा. नाद नाही करायचा. पडाल. ही बॉर्डर क्रॉस करता करता आम्हाला कमीत कमी 2 ते 3 तास लागणार नाही. म्हणजे मिनिटं लागतील. काय विषयच नाही. पलीकडे बेकार काम आहे म्हणजे असं विषय. जांभळं, आंब, नारळ, चिकू हे सगळं पलीकडचा. जाम जेवलंय बाई. अर्धा टोप तर मीच खपवला असेल. काही विषयच नाही. पालनं वादा ना इथं एक नंबर पाहिजे. चिकूचा झाड, हा नारळाचा झाड, आंब सगळं. हे चिकू आलं वाटतं बारीक बारीक. चिकू आहेत बारीक बारीक. बारीक बारीक चिकू. पोरं आता काहीतरी विचार करतात. जास्त आलाय. जास्त झालाच पाहिजे कारण आपण नंतर जास्त आल्यानंतर समजल. मैच खेलते नहीं कौन कितनी मारते सीख दरा डूब डूम डूम टाक टुस टुस. अभी ये शेर इस नारल के पेड़ के ऊपर जाने वाला. ये नारल के ऊपर आज जो नारल कमीत कमी किती फूट असेल जे 4 ते 5 फूट. चढता येणार नाही ट्राय करणार.
राणा बिनात बसलो झोडपी मध्ये कारण काय रे आंबा कापते याला काय बोला किती आंबा खाते हा बघा काय बोलला त्याला आंबा घाला इकडे बोलू शकत नाही ना, मी आंबा खातो खाऊ दे आंबा एकदम पार चिकन बिकन एकदम मिक्स मला म्हणजे बाय बाय. चला आता आम्ही चाललेलो घरी. भेटूया नंतरच्या ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग बघायला विसरू नका आणि फॉलो आणि सबस्क्राईब करा नक्की. जय महाराष्ट्र.